हॅलो, हाय गाईज. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आणि माझं बाळ आम्ही दोघं हॉटेलमध्ये चाललो आहे. कारण माझ्या मिस्टरांचा कॉल आला होता की हॉटेलमध्ये या तुम्ही दोघे पण, पूजा आहे छोटीशी घालायची आहे म्हणून. फक्त तयारी करायची होती म्हणून मी निघाली होती. आणि दरवर्षी आमच्या हॉटेलमध्ये दर सोमवारी लास्ट सोमवार असतो ना श्रावण महिन्यातला, तो दरवर्षी महाप्रसाद ते नसतोच. पण ह्या वर्षी छोटंच करायचं होतं. गेल्या वर्षी आम्ही बॅनर्स वगैरे इन्व्हाइट सगळ्यांना केलं होतं की आमच्या सोमवार आहे, सोमवारी महाप्रसाद वगैरे आहे आणि यात म्हणून. आणि अशी मोठी वगैरे रांगोळी, फुलं वगैरे खूप छान सजवलं होतं हॉटेल. पण ह्या वर्षी आम्ही छोटीशीच करायची होती कारण काहीतरी खूप प्रॉब्लेम्स येऊन गेले आणि त्याच्यातूनच आम्हाला आता ती छोटीशीच करायची होती पूजा हॉटेलमध्ये. आणि काहीतरी होत असतं आयुष्यामध्ये, खूप दुःख सुख असं नसतं. माणसाच्या आयुष्यात थोडं दुःख येतं, थोडं सुख येतं आणि त्यातूनच आपल्याला ते फेस करत जावंच लागतं. आणि मग अजून काही नाही, फक्त छोटीशी हॉटेलमध्ये पूजा करण्यासाठी मी निघाले होती. पंडित ते येऊन बसले होते. मग जाऊन मी हॉटेलमध्ये रांगोळी छोटीशीच काढायची होती. नाहीतर दरवर्षी मी खूप पूर्ण हॉटेलमध्ये दारात अशी मोठमोठी रांगोळी वगैरे काढतो आम्ही. आणि ते सेलिब्रेशन दरवर्षी चांगलं असतं त्यांचं. असं पूजा वगैरे पार्टी चांगली असते, ती वॉर्म पार्टी वगैरे चांगली करतात ते. पण ह्या वेळेला काय पॉसिबलच नाही झालेलं ते. आम्ही आली तर चौकामध्ये आणि पाणी वगैरे किती साचले बघा. पाऊस त्यानं खूप पडतो. पाऊस त्यानं खूप म्हणजे इतका पाऊस चालू आहे की रोडवरती पाणी झालं सगळे. मी हॉटेलपर्यंत आली आणि आमच्या हॉटेलचे सगळे पोस्टर्स, सगळे लाईट्स वगैरे सगळे काढून ठेवलेत. कारण ते काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत. ज्यांचे डी वाय पाटील चौकामध्ये छोटे छोटे स्टॉल्स किंवा हॉटेल्स असतील ना, त्यांना माहिती आहे की काय चालू आहे वगैरे. मी आता हॉटेलपर्यंत आली आणि आता हॉटेलमध्ये मी रांगोळी वगैरे काढायला घेतली. आता लगेच तयारी वगैरे करून घेते. तयारी वगैरे झाली, पूजा वगैरे मांडायला घेतली मी. पूजा वगैरे सगळी मांडून झाली आणि घरी लगेच निघाली मी. आली पण घरी घरी आल्यानंतर थोडीशी स्टडी घेतली आणि पार्सल आलं, मला जेवण वगैरे केलं. गुड नाईट.